रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरे. शेतकरी मित्रांनो, आपण अंकोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील या गावातील एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत. हा डाळिंबाचा प्लॉट असा कंडिशनला होता, ज्यावेळेस आम्ही या बागेमध्ये पाऊल ठेवलं होतं त्यावेळेस असं वाटलं होतं की बाबा ह्यात झाडं कुठं आहे ती आणि गवत कुठं आहे, हीच काय म्हणजे काय संबंधच नव्हता त्याचा ना, झाडं दिसतच नव्हती. पण एक मनात विश्वास होता की बाबा असा एकदा मनात विचार येऊन गेला की ही बाग आपण खरंच रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरून सक्सेस होईल का न होईल, ही एक शंका मनात आलती. का तर झाडांची अवस्था तशी होती. पण एक चॅलेंज दिलं होतं, एक चॅलेंज म्हणून ही बाग घेतली होती. आणि ह्या बागेचं त्यावेळेचं रूप आणि आत्ताचं रूप ह्यात काय तफावत आहे, काय कंडिशन होती, काय नव्हती, हे आता आपण आपल्या या शेतकरी बंधूंकडून ऐकून घेऊया. पार्श्वभूमी नक्की काय होती आणि झालेली परिस्थिती आजची काय आहे, ह्याच्यावरती आजचा हा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कळेल की रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरल्यानंतर काय बदल होतो आणि काय होत नाही. मेलेल्याला जिवंत जर करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेक करू शकतंय. हे ह्या बागेत आम्ही सिद्ध करून दाखवलंय. ह्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला आज या व्हिडिओमधनं बघायला मिळणार म्हणजे मिळणारच. मित्रांनो, जिथं सगळ्यांचा प्रयत्न म्हणजे कष्ट करण्याची ताकद थांबते, तिथं रामा ॲग्रोटेकचा प्रयत्न चालू होतात आणि आपण अशा प्रकारे ही बाग सक्सेस केली. कारण ह्या बागाचं जे आता सांगितलं वैशिष्ट्य म्हणजे ह्या बागाला लावल्यापासून फक्त एकदा बैल म्हणजे 3 वर्ष झालं, पहिल्या वर्षी म्हणजे 2 वर्ष झालं बागाला जसं लावले तसं जानेवारी म्हणजे धरायच्या टायमाला ह्या बागाकडे लक्ष दिलेलं आहे. कारण ह्या बागाची कंडिशन अशी होती की 2 वर्ष या बागाकडे शेतकऱ्यांना कसलं फिरकून सुद्धा बघितलं नाही, की त्यांना सुद्धा विश्वास नव्हता किंवा आम्हाला बी विश्वास नव्हता की ही बाग सक्सेस होऊ शकतोय. कारण तुम्ही झाडाकडे जर बघितलं तर झाडाचे हे स्टंपन हे झाडाचा आकार जर बघितलं तर तुम्ही विचार करू शकत नाही की ह्याला कळी निघू शकते किंवा सेटिंग होऊ शकते. तर चला बघूया आपण शेतकऱ्याकडूनच ऐकून घ्यावा या प्लॉटची यशोगाथा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो की अख्खं कुटुंबाच्या कुटुंब आज या बागेत आलेलं आहे. ह्याचं कारण एक तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगतो की आपण घरामध्ये असताना कसं सगळेजण एकत्र असतो, का तर आपलं घर असतं, एका छताखाली सगळीजण आपण गुण्या गोविंदानं नांदत असतो. आज ही कुटुंब इथं यायचं सुद्धा एक कारण आहे की इथं प्रत्येकाचं कष्ट आहे आणि प्रत्येकानं कष्ट केलेलं आहे. तसं प्रत्येकाला जी काय आपला आनंद आहे त्या आनंद कुठं मिळतो, जसं आपल्याला घरात आनंद असतो एकत्र राहत असताना, तसं रानात आल्यानंतर सुद्धा आपण झाडाकडे बघितलं तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. ह्याचं हीच कारण आहे. म्हणून आज ही अख्खं कुटुंबाच्या कुटुंब आज ह्या बागेत आलेलं आहे. तर या कुटुंबाच्या आपण आज या महाराष्ट्रातल्या तमाम जी डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत किंवा सगळे जे आपले जे एवढे शेतकरी बंधू आहेत त्यांची आणि ह्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आपल्या सर्व शेतकरी बंधूंना तुमच्या कुटुंबाची तुमची सगळ्यांची ओळख करून द्या. नमस्कार, मी संदीप महादेव पवार, राहणार अंकोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. ही माझी आई आहे, ही माझा भाऊ आहे आणि हे माझे मित्र आहेत. आणि मला रामा ॲग्रोटेकचं जे प्रोडक्ट वापरायचं आहे ती यांनी सांगितले आहे. मी यांच्या बागेत जाऊन आलो, मला यांच्या बागेची खात्री वाटल्यामुळं मी माझ्या बागेवर ह्यांचं रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. आणि मला असं वाटत नव्हतं की बाबा माझी बाग सक्सेस होईल, कारण का तेवढं म्हणजे माझी बाग 2 वर्ष फेलच होती. आणि 2 वर्ष फेल होती म्हणजे 2 वर्ष तुम्ही बागाकडे लक्ष दिलं नव्हतं. बागाकडे लक्षच दिलं नाही. ह्या वर्षी बागाकडे लक्ष दिलं म्हणजे ह्या साहेब पण म्हणले की बाबा तुम्हाला मी खात्री देतो की बाग तुमची सक्सेस करून दाखवतो. त्यामुळं ह्यांच्यावर विश्वास ठेवून ह्यांच्या शेड्यूल प्रमाणे मी सगळं औषध वगैरे वापरलेले आहेत. बरं, ज्यावेळेस पहिल्यांदा ह्या बागेत म्हणजे ज्यावेळेस ही 3रा बहार आहे तुमचा, बरोबर, पहिला बहार निघला होता, धरला होता तुम्ही, त्यावेळेस तुमचा ॲव्हरेज किती निघलं होतं? त्यावेळेस काय 900 किलो माल निघाला होता. फक्त 900 किलो माल निघाला होता. दुसऱ्या वर्षी नाहीच निघाला नाही, फेल म्हणजे धरली नव्हती. दुसऱ्या वर्षी म्हणजे साल कुठलं? हे आता 2023 ला तुम्ही सोडली, 23, 24, 25 ला धरली. म्हणजे 25 जानेवारीला तुम्ही बागेचं इतरण मारलं. 23, 24 बागेकडे तुम्ही फिरक लावा. नाही त्याला काहीच बघितलं काहीच नव्हतं. बागेच्या वर झाडाच्या वर गवत होतं. ज्या टायमाला तुम्ही बाग बघण्यासाठी तुम्ही ह्यांची बाग बघितली, ह्यांची बाग बघितल्यानंतर तुम्हाला
काय म्हणजे एक विश्वास आला आपुलकी आली. विश्वास आला की हा, बाबा होऊ यांची शकते. बाग बघून की बाबा यांच्याकडून होऊ शकतं. म्हणजे रामारोडेकचं त्यांनी शेड्यूल वापरलेलं हो, होतं ते म्हणून तुम्हाला पण वाटलं की बाबा आपल्या पण बागात आपण रामारोडेक शेड्यूल जर वापरलं तर ह्यांच्यासारखी आपली बाग होणार आहे. हा. ही विश्वास तुम्हाला ह्यांच्या बागात गेल्यावर आला. हो, हो, हा बरोबर. त्याच्यानंतर सुरुवात झाली. हो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही इथं प्लॉट मध्ये आलो त्यावेळेस झाडं कुठं आहे ते म्हणजे गवत कुठं आहे हीच काहीच कळतच नव्हतं. तुम्ही आल्यावरच म्हणलाव की बाबा झाड ह्यात दिसत नाही ती गवतच दिसते. गवतच पण दिसतंय. तरी पण तुम्हाला काय विश्वास दिला? विश्वास दिला की आम्ही बाग सक्सेस करून दाखवू. म्हणजे ही दिला म्हणजे आम्ही एक तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी केली की आम्हाला विश्वास नव्हता खरं तर सांगायचं म्हणलं तर आम्हालाही वाटत नव्हतं की ह्यात कळे म्हणजे होऊ शकेल. हे 2023 आणि 2024 मध्ये तुम्हाला बागाकडे फिरकू का वाटलं? म्हणजे तुम्ही लक्ष का दिलं नाही? लक्ष न द्यायचं कारण एकच की आपण पहिल्या वर्षी बाग धरली होती त्या वर्षी खर्च झाला आपला 70,000 रुपये आणि बागेचे झाले 80,000 रुपये. जर वर्षभर जर आपण बाग सांभाळून जर आपलं पैसे होत नसतील तर बाग कशाला धरायची म्हणून त्या दृष्टिकोनातून 2 वर्ष आपण बागाकडे लक्ष दिलं नाही. ज्यावेळेस ह्यांच्या बागेत गेलो मी त्यावेळेस कळालं की बाबा रामायरोटेकची औषधं चांगली आहेत आणि ती बाग सक्सेस करून दाखवते. बरं, त्यामुळं परत विश्वास ठेवला की बघू म्हणलं एकदा विश्वास ठेवून बघू ह्यांच्यावर की आपली बाग सक्सेस होते का. बरं, तुम्ही विश्वास ठेवला. विश्वासानं तुम्ही आपण जानेवारीमध्ये इतर मारलं सगळी सुरुवात केली. तुम्हाला बागांना त्रास किती दिवस दिला? बागाने 2 महिने त्रास दिला की 2 महिने तुम्हाला काय वाटतं म्हणजे बागाकडे बघितलं तरी पण? बागाकडे बघितल्यावर असं वाटायचं ह्या वर्षी पण फेल जाते का काय. पण शेवटी रामायरोटेकच्या तुमचे म्हणजे जे साहेब आहेत ते साहेबांनी करून दाखवले की तुम्हाला एक विश्वास दिला. म्हणजे सगळ्यात महत्वाचं इथं एक आहे की तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विश्वास देणे आणि एक तुम्हाला सातत्य ठेवणे आणि थोडी एक एनर्जी देणे. म्हणजे तुम्हाला जर पॉझिटिव्ह असेल तुम्हाला जरी केलं नसतं होतंय जर म्हणलं नसतं तर तुम्ही एका महिन्यातच बाग सोडून दिले असते. बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर रामारोडेकचे प्रतिनिधी फक्त बागात येऊन तुम्हाला औषध देण्याचं काम करत नाहीत तर प्रत्येक वेळेस तुम्हाला एक विश्वास सुद्धा देतात. जी आपल्यामध्ये मनामध्ये किंवा जी आपल्या डोक्यात जी निगेटिव्ह विचार असतात नकारात्मक विचार असतात त्या विचाराला सुद्धा आपण पॉझिटिव्ह विचारामध्ये बदललं तर हे असं घडू शकतं. ह्याचं जिवंत उदाहरण आहे. आपण आपल्या या माऊलीला विचारूया की प्रत्येक वेळेस मी बागात आल्यानंतर मला फक्त एकच प्रश्न विचारायचा की साहेब तुम्ही येताव आणि सांगताव पण होतंय का नाही. म्हणजे तुमच्या मनात एक शंका होतंय का नाही म्हणजे फुल निघणा 2 महिने झालं फवारण्या चालू आहेत त्या फुल निघते का नाही म्हणून तुम्हाला मी सारखी विचारत होता. पण तुम्हाला प्रत्येक वेळेस जी काय सांगत होतो फक्त निघते फुल म्हणायचं फक्त निघतंय. तुम्ही ह्या बागेत म्हणजे तुम्ही ह्या बागेतलं काम केलेलं आहे म्हणजे तुम्ही काम करत होता नव्हती वाटत ते नव्हती वाटताना तुम्हाला झाडाकडे बघितलं तुम्हाला काय वाटत होतं म्हणजे काम करताना? नव्हती चांगली म्हणजे झाडाचं ही झाले सारखं म्हणजे तुम्हाला एक विश्वास होता झाडाला की तुम्ही काम कष्ट करता त्याचं विश्वास होता. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यावेळेस आपण काम करत असताना सुद्धा झाडाकडे बघितल्यावर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येत होती आणि इथं आल्यानंतर त्यांना सुद्धा वाटत होतं बाबा 2 महिने झाला आपण आता फक्त काम करतोय कष्ट करतोय पण त्या कष्टाचं चीज कधी व्हायचं. पण आज काय वाटतंय तुम्हाला तुमच्या कष्टाचं 2 महिने 3 महिने जे तुम्ही कष्ट केले ह्याचं चीज झालंय का नाही काय वाटतंय तुम्हाला? 100%. आता या बागाला किती महिने झाले? आता धरून जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला बागाकडे बघितलं काय वाटतं आता? बाग छान वाटते तसं आता म्हणजे तुम्हाला आता म्हणजे ते थोडं तुमच्या आता चेहऱ्याकडे बघितलं नंतर ह्यांच्या जाणवतंय की आनंद काय म्हणजे किती आनंद झालाय. सेटिंग झालंय. सेटिंग चांगलं झालेलं आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर जे 2 महिन्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर असा आनंद नव्हता ते आज आनंद चेहऱ्यावर आहे. ह्या बागाचं सगळं सेटिंग व्यवस्थित झाल्यामुळं आणि ह्यांच्या सगळ्या घराच्या कुटुंबाला एवढं भारी वाटायला लागले की आपलं असं कधी सेटिंग झालं नव्हतं. बरोबर आहे. त्यामुळे सेटिंग एकदम छान झाल्यामुळं ह्यांच्या आईंना ह्यांना सगळ्यांना एवढं भारी वाटायला लागले कारण ही रामायरोटेकची कलाच एवढी खास आहे की औषध असल्यामुळं हे सगळं एकदम खतरनाक दिसतं. त्यामुळं ही बागाचं काय सांगायची गोष्टच नाही. आणि खरं तुमच्या बागाचं जे श्रेय आहे ना तर खरं श्रेय ह्यांना जाते कारण आजकाल शेजारीला काय सोडले सांगत नाही ते म्हणजे आपला सक्का भाव जरी असला तरी आपण काय करतो कारण तुम्हाला माहिती आहे 3 वर्ष झालं बाग धरतात 2 वर्ष तुम्हाला बाग धरता आलं नाही 2 वर्ष तुम्हाला कोणी काय असं सांगितलंच नाही की असं करावं लागते बाग धरल्यानंतर अशी छाटणी करावं लागते किंवा असं झाडं ठेवावं लागते. कारण झाडं बघितल्यानंतर तेवढंच कळतंय की तुम्हाला झाडातला किती अनुभव आहे आणि तुम्ही बाग कशी लावली. तर ह्याने एक तुम्हाला सांगितलं की ह्यांच्यामुळे तुम्हाला हे बाज बघायला भेटलेले. म्हणजे शेतकरी मित्रांनो आणखी एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही बाग लावली होती त्यावेळेस किती लोक तुमच्याकडे येत होती बाग लावल्यापासून?
नाही लोक नव्हती ना. म्हणजे असं येणार जाणारे शेजार पाजार काय म्हणत होते, बाग उगच लावली तुझ्याच्यानं होत असतं का असं हो भरपूर जण म्हणत होते. पण गेल्या वर्षी बी बाग ही होती. ज्यावेळेस तुम्ही बाग धरली त्यावेळेस इथं येणार जाणाऱ्यांची मानसिकता काय होती? आता म्हणतात की बाग लावली ती चांगलं झालं, फळ भरपूर दिसायला लागलंय. म्हणजे ज्यावेळेस त्यावेळेस काय म्हणत होती, बाग लावली होत असतं का, करत असतं, कशासाठी बाग लावली म्हणत होती, बाग लावायला नको होती. आणि आज काय म्हणते ती? आज म्हणते अशी बाग म्हणजे भरपूर चांगली बाग आहे, आता काय टेन्शन नाही, भरपूर फळ हे लागलंय, सगळं सेटिंग झालंय. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, ज्यावेळेस आपल्याकडे एखादी गोष्टीची कमी असते त्यावेळेस आपल्याला लोक नावं ठेवते ते, आणि ज्यावेळेस आपल्याकडे दिसतं त्यावेळेस लोक त्याची वाहवा करते ते. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याकडे जे असतं त्याच्यावरनं लोक आपली तुलना करत असते ते. पण तुम्हाला जर तसं आज ही वाटत असेल, म्हणजे तसं त्या मानसिकतेला किंवा काय त्या मानसिकतेला आपण आज बाजूला ठेवलेलं आहे आणि आपल्या शेतात हे आज नंदनवन फुलवलेलं आहे. म्हणजे ह्या रामारोडेकच्या औषधाबद्दल किंवा रामारोडेक बद्दल तुम्ही काय सांगचाल? ह्यांच्याकडून ऐकून घेण्यापेक्षा, हे तुमचे बंधू आहेत ना, म्हणजे भाऊ आहेत तुमचे, तर आपण ह्यांच्याकडूनच ऐकून घेऊ की तुम्हाला आता तुम्ही दोघं ह्या रानात तुम्ही काम करता दोघं, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया? पहिले सुरुवातीला एक महिनाभर तर मला वाटत होतं नव्हतं की बाबा बाग बघून तरी की काही निघते का नाही, काय केलंय हे असं वाटत. म्हणजे भावावर तुम्हाला राहायचं की यायला भाऊ काय कोणा नाद लागले काय केलं? मी म्हणतो त्याला सोडून दे दुसरं बघू काय तर. पण पुन्हा थोडं जसं दिवस जातील तसं जरा फरक वाटायल्यावर म्हणलं यायला जरा फरक पडल्यासारखं वाटायला लागेल. आता पूर्णपणे 3 महिने झाले, पण आता वाटतंय की 100% रामारोटेक खरंय. म्हणजे आणि शेतकरी मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आता हे आपल्या बंधूंनी सांगितलंय तसं, ज्यावेळेस मी बागेत येत होतो त्यांना औषध देत होतो, शेड्यूल देत होतो, त्यावेळेस माझे ना आणि आमच्या दोघांचा संपर्काचा असायचा आणि माझा आणि यांचा संपर्क म्हणजे नसायचा. आणि जरी असला तरी काय व्हायचं की आम्ही बोलत असताना हे यायचं, फक्त आमचं काय चाललंय काय नाही आम्हाला विचारत नव्हती. पण असं झालं की मागच्या दुसऱ्या म्हणजे 2 विजिट पूर्वी असं झालं की ह्याने मला स्वतःहून विचारलं, साहेब आता बाग चांगली दिसायला लागली किंवा काय, म्हणजे सांगत तात्पर्य एवढंच आहे की यूज वाटत नव्हतं. म्हणजे यांची सुद्धा एका घरात राहून सुद्धा अशी मानसिकता होती की बाबा आपण जर सोडून दिली म्हणजे आधी नादी लागलोय, आधी 2 वर्ष फेल आहे, ह्या वर्षी बी आपण फेल जातो काय, अशी दुधा मन असते त्यांच्या मनात होती. पण तसं कुठल्याही प्रकारचं हित झालेलं आपल्याला झालं नाही. कारण बागाला म्हणजे झाडाला नाव ठेवायची एकच गोष्ट आहे की तुम्ही ह्याला पहिल्यापासून नीट जोपासलं नाही, ह्याची तुमची झाडाची तुमची जी ग्रोथ केलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित केली नाही, त्याची छाटणी व्यवस्थित केली नाही, आणि जे तुम्ही झाडाशीला खोडं ठेवलेले ना ते खोडांचा आकार बी तुम्ही व्यवस्थित केलेला नाही. त्यामुळे तुम्हाला हे म्हणजे बोलायचा प्रॉब्लेम आहे. कारण काडी आता ह्याला तुम्ही जर बघितलं ना तर फळाची काडी काहीच नाही झाडाला, कमी आहे. तरी पण आपण झाडाला किती लोड म्हणजे सरासरी किती सेटिंग असणार आता? सरासरी 70च्या तुम्ही मापलेच असणार आहे आता तुम्ही, तर तुम्हाला आता सरासरी पकडलं तर 70 प्लस सेटिंग आहे. म्हणजे तरी पण आपण जे शब्द दिलता ते शब्द पूर्ण करून तुम्हाला ही बाग आता उभा करून दिलेली. तर तुम्हाला आता म्हणजे आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला असतील किंवा जी दमलेलं खचलेलं जसं तुमच्या बागाची कंडिशन अशा बऱ्याच शेतकऱ्यांची कंडिशन आहे आता बागांची असते, तर त्या शेतकऱ्यांना जर एखादा मोलाचा सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय सल्ला द्याचाल? तुमचा कोण जर बाग असेल तर त्यांनी इकडे तिकडे न जाता रामारोटेकचे औषध वापरून एकदा नक्कीच बघितलं तर काय अडचण नाही. 100% खात्री सांगू शकतो मी. नुसतं असं एकदा रामारोटेकचं औषध घेतलं 1-2 केंड आणलं असं होतंय का? त्याला कसं काम म्हणजे कसं करावं लागतं ती कष्ट सांगा, तुम्ही जे कष्ट घेतले ते सांगा. पूर्ण शेड्यूल घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. कारण असं नाही की झाडाशीला एक तुम्ही जाऊन घेतलं ऑफिसला गेला 2 केंड घेतले ते आणले सोडले, असं तुम्ही जी कष्ट केले ना 2 महिने 3 महिने ह्याला ती म्हणजे तुम्ही ती तसं सांगा त्याला. तुम्हाला 100% रिझल्ट पाहिजे असेल तर पूर्ण त्यांच्या शेड्यूलनुसार जर पूर्ण बाग कव्हर केली तर तुम्हाला फायदा दिसून येईल. 1-2 केंडावर काय तुम्हाला काय फरक महत्वाचं आहे. बरं, ह्याला रामारोटेक सोडून तुम्ही दुसरं काय वापरलंय का? नाही अजिबात काय सुद्धा नाही. सगळं जेवढं काय रासायनिकचं काय भानगड नाही काय नाही, फक्त तुम्ही गावखत घातलं. बरं तुम्हाला गावखत सांगायला कोणी सांगितलं, कसं सांगितलं टाकायला? गावखत काय एकच पाट टाकली आपण, 2 पाटी टाकली. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, ज्यावेळेस बागेत आलतो त्यावेळेस अशी परिस्थिती होती की ह्या बागेत सक्सेस होईल का नाही ही परिस्थिती, ही दोन्ही मनस्थिती आमच्या बी मनात होती आणि शेतकऱ्याच्या बी मनात होती. पण ह्या मनस्थितीला फटा देत
कुठल्याही प्रकारचं ही न करता आपण ह्या झाडावर 100% लोड केलेले आहे. जी 2 वर्ष बागेत येऊ वाटत नव्हतं ती कुटुंब अख्खा आज या बागेत उभा करायची ताकद फक्त आणि फक्त राम ॲग्रोटेक मध्येच आहे. ही फक्त आज आम्ही इथं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि अशाच खासलेल्या दमलेल्या जे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत की बाबा आपण इकडं तिकडं कुठंही न जाता फक्त तुम्ही राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरा. संपूर्ण शेड्यूल वापरल्यानंतर तुमच्यासुद्धा बागात असं नंदनवन झाल्यासारखं राहणार नाही. म्हणजे ही एक तुम्हाला शब्द आहे आणि खात्री आहे. आम्ही उगाच म्हणत नाही बाबा शेती तुमची आणि खात्री आमची. आम्ही म्हणत नाही फक्त नाद केला पण वाया नाही गेला, कारण जी नाद केलेला आहे ती आम्ही वाया जाऊच देत नाही. ही एवढी 100% खात्री आपण या प्लॉटमध्ये आज देतोय. शेतकरी मित्रांनो, आपल्या या शेतकरी बंधूंनी राम ॲग्रोटेकचं संपूर्ण शेड्यूल वापरून आज आपल्या बागेमध्ये हे अशा प्रकारचं नंदनवन फुलवलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, दिसायला फक्त ही 2 केंड दिसते ते, पण ह्या 2 केंडात एवढी ताकद आहे जी 2 वर्षात जी घडलं नाही ती फक्त ह्या 2 केंडाने करून दाखवलेलं आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय की शेती तुमची आणि खात्री आमची. ह्या 2 केंडात ह्या अख्ख्या बागाचं जे रूप आहे ना हे लपलेलं आहे. जर असंच जर तुमच्या ह्याच्यात आपल्याला दडलेलं रूप जर आपल्याला जगाला दाखवायचं असेल तर ही 2 केंड तुम्ही वापरा आणि तुम्ही बघा तुमच्या बागात सुद्धा असं तुमचं रूप नाही झालं तर आम्हाला विचारा. आम्ही म्हणूनच म्हणतोय की शेती तुमची आणि खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, फक्त दिसताना गोड गोड डोळ्याला दिसतंय म्हणून जर करायचं असेल तर काय करायचं नाही. जर राम ॲग्रोटेक असंच जर कुणाची बाग कुणाला काढून टाकायची असेल, उपटून टाकायचा मनात विचार येत असेल तर त्यांनी फक्त काय करा, एकदा राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरा आणि नंतर बघा. जी जाता जाता एक शेवटचा चान्स आहे म्हणून बघा आणि राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरून बघा. जर तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही पुढे त्यांचं शेड्यूल कंटिन्यू करा. एवढी खात्री आज तुम्हाला या ठिकाणी देतोय. आणि फक्त शेड्यूल फक्त ही घ्यायचं आणि डोक्याला ठेवायचं असं करू नका. तुम्ही खरंच तिथं प्रामाणिकपणे कष्ट करा, प्रामाणिकपणे विश्वास ठेवा आणि त्या विश्वास ठेवल्यानंतरच तुम्हाला तुमच्या बागात असं रुपडं बघायला मिळणार, म्हणजे मिळणारच. फक्त जर तुम्हाला संपूर्ण शेड्यूल वापरायचं असेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत जर तुम्हाला बागात आपलं तुमच्या बागाचं नाव करायचं असेल, तुमचं स्वतःचं नाव करायचं असेल तरच तुम्ही राम ॲग्रोटेकचं शेड्यूल घ्या. अन्यथा तुम्ही नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. कारण नुसतं शेड्यूल होत नाही, कारण त्याला तेवढा वेळ पण द्यावा लागतंय. आता तुम्ही वेळेवर आपण एक विचार करून तुम्ही ह्या बागाला किती वेळ देता? कंटिन्यू बागा. आता 3 महिने झाले बागाला तुम्ही धरल्यापासून 3 महिने झाले बागा, आज 3 महिने पूर्ण झाले. 3 महिन्यात तुम्ही ह्या बागेला किती दुर्लक्ष केले? दुर्लक्ष काही नाही, रोजच्या रोज बागेत आहे, रोजच्या रोज बागेत आहे. ही म्हणजे तुम्ही जर नुसतं असं नाही शेड्यूलवर चालत किंवा 2 केंड आणून सोडले तर तुम्हाला तेवढा झाडाशीला वेळ द्यावा लागते, तुमच्या जमिनीला वेळ द्यावा लागते, तेवढं तुम्हाला कष्ट करावं लागते. कारण तुम्ही दिलेलं शेड्यूल आहे ते वेळच्या वेळ पूर्ण केल्यानंतरच ही सगळं सक्सेसपणा इथं दिसून शकतोय. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की फक्त घेतलं सोडलं तसं होत नाही. तर आपण वेळ दिला, प्रामाणिकपणे कष्ट केलं, प्रामाणिकपणे शेड्यूल वापरलं तरच तुमच्या बागाचं रूपडं पालटणार, म्हणजे पालटणार. आणि शेवटी अजून एकदा सांगतोय की खरंच जर एखाद्याला खरं म्हणजे डाळिंबीमध्ये जर लावलेलं असेल, डाळिंबीमध्ये जर खरं बदल घडवायचा असेल, जर उत्पन्न काढायचं असेल तर फक्त एकदा शेड्यूल वापरा, एकदाच कष्ट घ्या. शेवटचा पर्याय म्हणून एकदाच फक्त त्या झाडाशी लाभ द्या. शेतकरी मित्रांनो, एकदा विश्वास ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आज आपण हरलोय, संपलोय, तिथं फक्त एकदा राम ॲग्रोटेकला हाक मारा. नाही राम ॲग्रोटेक तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला साथ दिली आणि तुमच्या हरलेल्या दमलेल्या शेतकऱ्याला जर बाहेर नाही काढलं तर आम्हाला तुम्ही आमच्या कानाला खडा लावा. एवढी गॅरंटी, एवढा विश्वास आज तुम्हाला राम ॲग्रोटेक देतंय. तुम्हाला तुमची बाग काढून टाकायचा मनात विचार येत, ज्यावेळी मनात असा विचार येईल तेवढा फक्त अवश्य एकदा राम ॲग्रोटेकशी संपर्क साधा आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. असा घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. जर खरंच आपल्याला डाळिंब शेतीत काहीतरी करून दाखवायचं असेल, डाळिंब आपलं बाजारात न्यायचं असेल, डाळिंब आपलं मार्केटला न्यायचं असेल, चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं, चांगल्या साईजचं, चांगल्या क्वालिटीचं, तर तुम्ही राम ॲग्रोटेकला संपर्क करा आणि राम ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.